मकर संक्रांतीच्या दिवशी करा हे 8 उपाय, पैशाची कमतरता कधीच भासणार नाही। श्री स्वामी समर्थ। यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे। मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो। शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी एखाद्या शुभ मुहूर्तावर गंगेत स्नान करून दान केल्याने जीवनातील समस्या दूर होतात असे मानले जाते। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो। मकर संक्रांतीसाठी शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत, जे केल्यास कधीही पैशाची कमतरता भासणार नाही। अर्घ्य द्यावे। मकर संक्रांतीचा दिवस सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो। पाण्यात लाल फुले, चंदन, काळे तीळ आणि गूळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे। यामुळे करिअरमध्ये कोणतीही समस्या येणार नाही। असे करा स्नान। मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिक्स करून स्नान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात। प्रत्येक कामात यश मिळते। हवन। मकर संक्रांतीच्या दिवशी घरी आंब्याच्या लाकडाने हवन करावे। यामध्ये गायत्री मंत्राचा 108 वेळा जप केल्याने घरात सुखसमृद्धी येते असे मानले जाते। घरातील आजार दूर होतात। या वस्तूंचे करा दान। या दिवशी शनिदेवाला लाल मिठाई, शेंगदाणे, तांदूळ, मूग डाळ, तीळ, लाल वस्त्र, डाळ, खिचडी, गूळ दान केल्याने मनुष्य धनवान बनतो। या वस्तू घरी आणा। मकर संक्रांतीच्या दिवशी लग्नाची भांडी, तीळ, झाडू खरेदी करणे खूपच शुभ मानले जाते। यामुळे आयुष्यात प्रगती होते। लग्नाच्या वस्तू दान कराव्या। विवाहित महिलांनी मकर संक्रांतीच्या दिवशी शृंगाराच्या 14 वस्तू दान कराव्यात। असे मानले जाते की यामुळे पतीचे आयुष्य वाढते, सौभाग्य वाढते। लक्षात ठेवा, शृंगारासाठी फक्त 14 वस्तू असाव्यात। पशुपक्ष्यांची सेवा। मकर संक्रांतीच्या दिवशी मुंग्यांना साखर द्यावी। गायींना हिरवा चारा, माशांना पिठाच्या गोळ्या आणि पक्ष्यांना बाजरी खाऊ घालणे शुभ मानले जाते। काळे तीळ। मकर संक्रांतीच्या दिवशी मूठभर काळे तीळ उत्तर दिशेला फेकून द्यावे। असे मानले जाते की यामुळे रोग बरे होतात, कर्जाच्या समस्येतून सुटका मिळेल, कुटुंबात वंशवृद्धी होते, वैवाहिक जीवन आनंदी राहते। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।